2024च्या विधानसभा निवडणुकीची ही शेवटची जाहीर सभा. 20 तारखेला तुम्ही मतदान करणार आहे आणि या सभेला संबोधित करण्याकरता खास जयपूर राजस्थानातून आलेले माझे मित्र आणि सहकारी माजी उपमुख्यमंत्री राजस्थान आमदार सचिन पायलट, ते आज अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव आहेत. त्याचबरोबर आज कर्नाटकचे माजी खासदार विनय कुमार सोरके हे माझ्याबरोबर लोकसभेमध्ये होते, ते आज निरीक्षक म्हणून इथं आलेले आहेत. त्याचबरोबर आणखीन एक निरीक्षक छत्तीसगडचे श्री नाहटा हेही आहेत. सन्मान्य बाळासाहेब पाटील आपले कराड उत्तरचे लोकप्रिय आमदार, तेही आता आपल्याला संबोधित करून त्यांच्या सभा घेण्याकरता ते परत गेलेले आहेत. त्याचबरोबर माजी आमदार रामहरी रुपनवार, आमच्या एक मोठे नेते सोलापूर जिल्ह्यातून आज इथं 2-3 दिवस प्रचाराकरता आले होते. त्याचबरोबर उदयसिंग पाटील उंडाळकर दादा, सुरेशराव जाधव जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, शारदाताई जाधव, भानुदाजी माळी युवक काँग्रेसचे राज्याचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, त्याचबरोबर फारुख पटवेकर, अल्ताफ शिकलगार, नितीन काशीद शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अध्यक्ष आणि या सभेला उपस्थित असलेले प्राध्यापक धनाजीराव काटकर, मदर कागदी, संजय तडाखे, अशोकराव भोसले, बंडानाना जगताप, शशिराज करपे शिवसेनेचे कराडचे अध्यक्ष, शिवसेनेच्या महिला अध्यक्ष अनिता जाधव, त्याचबरोबर अरुणराव जाधव, अजितराव पाटील, नामदेवराव पाटील अप्पा, प्रतापरावजी जानूगडे, शंकरराव खबाले, अर्चनाताई पाटील, आमच्या महिला काँग्रेसच्या अध्यक्ष अल्पनाताई यादव, रजनीताई पवार, दक्षिण कराड काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि मलकापूरचे माजी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, रेठे बुद्रुकचे जयेश मोहिते, बाळूताई सूर्यवंशी, सन्माननीय मंच आणि या विराट सांगता सभेला उपस्थित आपण सर्व बंधू भगिनी, युवक मित्र, पत्रकार मित्र आणि एक निवडणुकी पूर्वीची शेवटची जाहीर सभेला आपलं शेवटचं मत बनवण्याकरता आलेले माझे सगळे मतदार बंधू भगिनींनो, 20 तारखेला आपल्याला एक अत्यंत महत्वाच्या निवडणुकीमध्ये भाग घ्यायचा आहे. आपण अनेक निवडणुकांमध्ये मतदान करतो, पण हे महत्वाचं आहे. महाराष्ट्राच्या इतिहासामधलं एक टर्निंग पॉइंट ज्याला म्हणतात, अशा प्रकारची निवडणूक आहे. गेली 10 वर्ष भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रात राज्य केलं. मध्यंतरी अनेक स्थित्यंतरं झाली. महाविकास आघाडीचं काही दिवस सरकार आलं, त्यामध्ये कोविड झाला, मोठी महामारी आली, नंतर पक्षांतराचं नाट्य झालं आणि देशाच्या इतिहासात नव्हे कदाचित जगाच्या इतिहासात इतका मोठा घोडा बाजार कधी कोणी पाहिला नव्हता. इतका मोठा घोडा बाजार मुंबईत झाला आणि त्यामुळे अवैधानिक सरकार, अवैध सरकार, त्याच्यावर दुर्दैवानं सर्वोच्च न्यायालयाने काही निर्णय घेण्याचं टाळलं.
कायदा मोडलाय का, घटना मोडली का, अजूनही आम्हाला माहित नाही. आणि हे सरकार, या सरकारचा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत. या सरकारचा गेल्या 10 वर्षाचा लेखाजोखा, या सरकारचं प्रगती पुस्तक, त्या प्रगती पुस्तकावर महाराष्ट्राच्या जनतेनं शेरा मारलेला नापासता. लोकसभा निवडणुकीमध्ये सत्तेत असलेल्या भाजपच्या RSSच्या सरकारला लोकांनी नाकारलं, त्यांना फेल केलं. 48 पैकी फक्त 17 जागा त्यांच्या आल्या आणि आमच्या 31 म्हणजे 65% जागा महाविकास आघाडीला आणि फक्त 35% जागा महायुतीला. इतका स्पष्ट कौल महाराष्ट्राच्या जनतेने दिला. त्यामुळे भयभीत झालेलं हे सरकार शहरावरा पडू लागलं. एकामागोमाग विकास कामाच्या ऑर्डरी काढल्या, विकास कामाचे काही टेंडर न काढता कॉन्ट्रॅक्ट दिले, कामं सुरू करण्याचा देखावा केला आणि लाडकी बहीण योजना आणली. त्यांना वाटलं की आपण 50% मतदार महिलांना 1500 रुपये दिले तर खुश करू, ते आपल्याला मतं देतील. मी या लाडकी बहीण योजनेचा विरोध केला नाही, मी त्याचं स्वागत केलं. मुळातच ही कल्पना काँग्रेसची आहे. आम्ही कर्नाटक राज्याच्या निवडणुकीमध्ये महिना 2000 रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं. आम्ही जिंकलो आणि आज कर्नाटकच्या भगिनींना 2000 रुपये महिना मिळत आहेत. तुम्ही कोणालाही तुमच्या नातेवाईकाला बेळगावमध्ये किंवा बेंगलोरमध्ये किंवा बिजापूरमध्ये, गुलबर्गामध्ये विचारून बघा. पण महाराष्ट्राच्या जनतेनं लोकसभा निवडणुकीत 5 मुद्द्यावर मतदान केलं. महागाईमध्ये महिलांना होरपळून काढलं, घर चालवणं अशक्य झालं. मुलांना दूध देता आलं नाही, कपडे घेता आले नाहीत. गॅस सिलेंडरच्या किमती 400 वरून 1100 रुपये, डिझेल पेट्रोल 100 पार, 18% GST. आणि त्यामुळं संबंध उत्तर भारतामध्ये मोदींचा पराभव झाला. पण मोदी काय करणार, पैसे नाहीत. त्या म्हटलं नोटबंदी केली की परिस्थिती बदलेल, पण सगळं लघु उद्योग उद्ध्वस्त झाले. GST आणलं तर व्यापारी अजूनही त्यात फोड पडलेले, बाहेर पडलेले नाहीत. अचानक कोविडमध्ये लॉकडाऊन केलं, लाखो माणसांना पायी आपल्या घरी हजारो मैल जावं लागलं, अनेक माणसं मृत्युमुखी पडली. ती माणसं आता परत मुंबईला कामाला येत नाही, उद्योग बंद पडलेले आहेत. शेतकऱ्यांच्या विरुद्ध 3 कायदे कोणाला न विश्वासात घेता केले. उत्तरेत शेतकऱ्यांनी 1.5 वर्ष आंदोलन केलं, 700 शेतकऱ्यांनी हौतात्म्य पत्करलं. शेवटी मोदींचं नाक मातीत त्यांनी रगडलं, मोदींना कायदे परत घ्यावे लागले. काय तुम्ही केलं अर्थव्यवस्थेचं? महाराष्ट्रात आज एकही नवीन उद्योग येत नाही. काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले, हातभर सांगून गेले असं करा तसं करा. आणि तुमच्या नागपूरमध्ये काँग्रेस पक्षानं मिहान नावाचा देशातला सर्वात उत्कृष्ट औद्योगिक वसाहत केलेली आहे. त्या मिहानमध्ये मी मुख्यमंत्री असताना इन्फोसिस, TCS सारखे उद्योग आणले. तुम्ही किती आणले? मी नागपूरमध्ये 2 सार्वजनिक उपक्रम, एक भारत डायनामिक्स लिमिटेडचा क्षेपणास्त्र करण्याचा उद्योग अमरावतीला आणि प्रफुल्ल पटेल यांच्याबरोबर त्यांच्या मतदारसंघामध्ये BHEL उद्योग भूमिपूजन केलं आम्ही. काय झालं? तुम्ही त्या पाठपुरावा केला नाही. आज महाराष्ट्रात एकही मोठा उद्योग येत नाही. याचं कारण महाराष्ट्रातला भ्रष्टाचार.
लोक हे सांगतात की आम्हाला यायचं आहे महाराष्ट्रामध्ये, पण आम्ही प्रत्येक टेबलावर गेलो की तिथं फाईलच पुढे सरकत नाही, काहीतरी वजन ठेवल्याशिवाय. आम्ही आमचा उद्योग सुरू करू, आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये स्पर्धा करू का हे तुमचं बघू. माफ करा, आम्ही काही येत नाही. त्यातनं जर एखादा उद्योग आला, चांगला उद्योग महाराष्ट्रात येण्याचं त्यांनी कबूल केलं की लगेच मोदींनी त्या उद्योगाला हुसकून गुजरातमध्ये नेलं. टाटा एअरबस मुंबईतून गुजरातला गेला. वेदांता फॉक्सकॉन महाराष्ट्रातून गुजरातला नेला. जेट इंजिन बनवायचा फ्रान्सच्या सॅफ्रॉन कंपनीचा उद्योग महाराष्ट्रामध्ये बिहारला येणार होता, पण ह्या सगळ्या वातावरणामुळं राजकीय अस्थिरतेमुळे तो हैदराबादला गेला. आज 4 कंपन्या भारतामध्ये ऍपलचा आयफोन करतात. देवेंद्र फडणवीसनी 2018 साली सांगितलं की मी तळेगावला ऍपल कंपनीचा फोन करण्याचा कारखाना आणतोय, 35,000 लोकांना रोजगार मिळेल. खूप गाजावाजा झाला, पत्रकार परिषदही घेतला. तो उद्योग शेवटी तामिळनाडूच्या श्रीपेरुंबुतूरला गेलाय. 3 ठिकाणी आयफोन तयार होतो, बँगलोरमध्ये, आंध्र प्रदेशमध्ये, कोलारमध्ये, पण महाराष्ट्रात नाही होत. महाराष्ट्रात येत नाहीत माणसं, आणि म्हणून बेरोजगारी पसरलेली आहे. आज शेतीवरचा भार कमी करणं आवश्यक आहे. शेतीमध्ये काम करणाऱ्या मुलांना, सुशिक्षित मुलांना उद्योग क्षेत्रामध्ये, सेवा क्षेत्रामध्ये जागा करून दिली पाहिजे. नवीन उद्योग सुरू होत नाही. मेट्रो, मुंबईच्या मेट्रोचं उद्घाटन मी केलं. मुंबई 3 मेट्रोचं भूमिपूजन मी केलं. अरे नागपूर मेट्रो कोणी केली? पुणे नागपूर मेट्रोला एका दिवशी दिल्लीतून मी परवानगी आणली. आम्ही ज्या पायाभूत सुविधा केल्या होत्या, तुम्ही काही टीका करा, पण मी मुख्यमंत्री असताना या दक्षिण कराड मतदारसंघामध्ये 1840 कोटीची कामं केली का नाही? देवेंद्र फडणवीसांना दिसत नसतील. काय केलं? मी केलं, मी केलं म्हटले, नाही तर कोणी केलं? भूकंप संशोधन केंद्र, तुम्हाला त्याचं स्पेलिंग तरी माहिती आहे का? त्या खात्याचा मी मंत्री होतो. जगातलं दुसरं केंद्र आहे. आज हा कराड मतदारसंघ, कराड शहर माझं घर आहे. कराड मतदारसंघ माझं कुटुंब आहे. कराडकरांनी माझ्यावर प्रचंड प्रेम केलेलं आहे. माझ्या मातोश्रींच्यावर, माझ्या पिताजींच्यावर तुम्ही आशीर्वाद करून त्यांना मोठे राजकीय नेतृत्व दिलेलं आहे. तुमच्या आशीर्वादामुळं मला ही राजकीय उंची गाठता आली. आज फडणवीस म्हणतात बाबा इंटरनॅशनल मटेरियल आहे. त्यांचा मी धन्यवाद देतो. त्यांनी मला सर्टिफिकेट दिलं. मी आंतरराष्ट्रीय आहे. सडक छाप राजकारणी नाही हे त्यांनी कबूल केलं. आज ही कर्मभूमी, कराड ही कर्मभूमी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची आहे. त्यांनी इथं तुरुंगवास भोगला, स्वातंत्र्य लढ्यासाठी खस्ता खाल्ल्या. संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतर संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश आणला आणि महाराष्ट्राच्या प्रशासनाला दिशा लावून दिली. चव्हाण साहेबांचे वाक्य मला अजूनही आठवतं की राजकारणी व्यक्तींनी नाही म्हणायला शिकलं पाहिजे आणि सरकारी अधिकारी होय म्हणायला शिकलं पाहिजे. ही शिकवण त्यांनी आम्हाला दिली. आणि कराड परिसराचा जडणघडण
आपले ज्येष्ठ नेते स्वर्गीय पी.डी. पाटील यांनी केलेली आहे. अनेक वर्ष ते कराडचे नेते होते, नगराध्यक्ष होते. या मतदारसंघाची सेवा स्वर्गीय विलासराव पाटील ही 35 वर्षे आमदार म्हणून केलेली आहे. जिल्हा परिषद सदस्य होते. काही राजकीय घडामोडी घडल्या, त्यांना आमदारकीचं तिकीट मिळालं गेलं. खूप त्यांना विरोध झाला, मला आठवत आहे. त्यांच्या निवडणुकीचा इलेक्शन एजंट मी होतो, तुम्हाला खरं वाटणार नाही. ते निवडून आले आणि हळूहळू तुम्ही प्रेम दिल्यामुळे त्यांची राजकीय उंची, राजकीय वजन वाढत गेलं. ते राज्यात मंत्री झाले आणि त्यांना वाकुर्डे योजनेसारख्या नदी जोड प्रकल्प त्यांना इथं खेचून आणता आला. असे मोठे प्रकल्प लाईट वेट प्रतिनिधीला करता येत नाही, त्याला राजकीय वजन लागतं. आणि ते वजन तुम्ही कराडकरांनी यशवंतराव मोहिते भाऊंना 30 वर्ष त्यांना इथून प्रतिनिधीपद दिलं. त्यांचे राजकीय वजन वाढलं. ते महाराष्ट्राचे अर्थमंत्री कित्येक वेळाला झाले. मुख्यमंत्री पदाच्या निवडणुकीमध्ये उभे राहिले. त्यानंतर विलासरावजी पाटील यांना 35 वर्ष आपण संधी दिली. त्यांचं राजकीय वजन तुम्ही वाढवलं आणि त्याचा फायदा आपल्या सगळ्यांना मिळाला. मला आठवत आहे, तुम्ही 1991 साली मी याच व्यासपीठावर तुमच्या समोर होतो. नौका काय पूर्वी आमदार नव्हतो, जिल्हा परिषद नाही, काउन्सिलर नाही, नगरपालिका नाही, काय नाही. अचानक राजीव गांधींनी मला बोलावून सांगितलं की मला जी टीम तयार करायची आहे दुसऱ्या टर्ममध्ये 1991ला, मला आंतरराष्ट्रीय अनुभव असलेलं, सुशिक्षित, इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असलेले मला मुलं पाहिजे. त्यांनी बऱ्याच जणांना गोळा केलं. आमचे त्यावेळेचे सहकारी रंगाकुमार मंगल होते, चिदंबरम होते. आणि अचानक मला संधी दिली. तुम्ही मला पदरात घेतलं. मला विचारलं असेल तुला काय, किती तू कामं केलीत, काय केले, जिल्हा परिषद लढवली का, नगरसेवक होता का, काय बघितलं नाही. मला माझ्यावर तुम्ही विश्वास टाकला आणि मी तुम्हाला एवढं सांगितलं होतं की तुमच्या विश्वासाला मी पात्र उरतेन, तुम्हाला खाली बघायला लावणार नाही, तुमचं मान उंच राहील असंच काम करेन. दिल्लीमध्ये मी खासदार म्हणून काम केलं. मला 2004 साली केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्री म्हणून संधी मिळाली. सर्वात महत्वाच्या ठिकाणी राज्यमंत्री पंतप्रधान कार्यालय. 6 वर्ष केंद्रात होतो आणि त्यातूनच माझ्याकडे जेव्हा पृथ्वी विज्ञान खातं आलं आणि माझ्यासमोर प्रस्ताव आला की आम्हाला एक भूकंप संशोधन केंद्र करायचं, जगातलं दुसरं, तर प्रस्ताव आले उत्तराखंड, हिमाचल आणि कराडचा आला. म्हटलं आता ठीक आहे, म्हटलं बस ते इथंच करायचं. हे कसं शक्य होतं? जर तुम्ही संधी देत गेला, दररोज जर नवं जर झाड लावायला लागला तर काय मिळणार नाही आपल्याला. मग त्यातून मला या 6 वर्षाच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अनुभवातून, पंतप्रधान पदाच्या अनुभवातून किती अगदी सगळ्या देशाचा मला त्या ठिकाणी अनुभव मिळाला. 2 राज्यांचा वाद, 2 मंत्रालयांचा वाद, आंतरराष्ट्रीय वाद, त्यात सोडवणूक करणं, खूपच मला अनुभव मिळाला. आणि त्यातूनच मग जेव्हा महाराष्ट्रामध्ये विशिष्ट परिस्थिती उद्भवली, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला, मला एकदम रात्री 3 वाजता सोनिया गांधीचा फोन आला. फोन वाजताच मला कळलं, पीएने सांगितलं की 10 जनपदचा फोन आहे. पुढचं मला सांगायची काय गरज नव्हती, कारण सगळं रामायण मुंबईत चाललंय आणि मला फोन आला. सोनिया गांधी म्हटलं की नाही, आम्ही निर्णय घेतलाय, उद्या सकाळी 8 वाजता राजीनामा देणे, विमान पकडणे आणि 4 वाजता मुंबईत शपथविधी मुख्यमंत्री पदाचा. हे कशामुळे झालं? तुम्ही जर नवे नवे खेळ करत बसला असता, रोज एक नवीन नवीन माणूस बघितलं, तर तुम्ही राजकीय उंची वाढत नाही. मग तो नगरसेवक सारखाच आमदार काम करतो. आणि म्हणून मला मुख्यमंत्री पद मिळालं, अधिकार मिळाले आणि त्या अधिकाराचा मी पूर्ण वापर केला. 1840 कोटीचं काम मोजून घ्या, मोजून. हे पुस्तक मी छापलंय, तुम्ही याच्यावर ऑब्जेक्शन घ्या, हे खोटं आहे म्हणून.
दुर्दैवानं जर 2018 साली माझं सरकार पाडलं नसतं तर आम्ही 2018ची निवडणूक पण जिंकलो असतो. पण तो इतिहास आता बरंच काय काय उडायला लागलं, काय काय झालं, कुणी काय काय केलं. पण मी जे निर्णय घेतले ते महाराष्ट्र राज्याच्या हिताकरता घेतले आणि ते निर्णय पुन्हा मी घेईन. आज राज्य सहकारी बँक वाचलेली आहे, आम्ही योग्य वेळी निर्णय घेतला म्हणून. राज्याच्या सहकारी चळवळीच्या पाठीचा कणा आहे. 50 वर्ष राज्याला त्या बँकेला बँकिंग लायसन्स नव्हतं, बिना लायसन्सची चालली होती. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर मला भेटायला आले, म्हटले तुमच्या बँकेला लायसन्स नाही, बंद करावे लागेल. नाही म्हटलं मी उद्या सकाळी अर्ज करतो, लायसन्स द्या आम्हाला, ती आमची आशा खंडातली मोठी बँक आहे. ते म्हटले तुमच्या बँकेला 1100 कोटीचा तोटा आहे, तोटा असलेल्या संस्थेला नवीन लायसन्स देता येत नाही. मी अधिकाऱ्यांना विचारलं खरं आहे का? म्हटले हो. आणि मग न्यायालयानं आम्हाला राज्य सहकारी बँकेचं बोर्ड बरखास्त करावं लागलं. मी 2 अधिकारी प्रशासक म्हणून नेमले, त्यांना सांगितलं की मी जरी फोन केला तरी जे योग्य असेल तेच करा, मला प्रॉफिट पाहिजे. 3 वर्षामध्ये त्या 2 सनदी अधिकाऱ्यांनी त्यांनी धन्यवाद दिले पाहिजेत, श्रीवास्तव आणि गोयल. त्या 2 अधिकाऱ्यांनी 3 वर्षामध्ये 1100 कोटीचा तोटा पुसून काढला आणि 700 कोटीचा फायदा दिला. अरे हे राज्याच्या हिताकरता निर्णय घ्यावे लागतात, हे ऐतिहासिक निर्णय आहेत. कोविडमध्ये कोणी काय केलं, कोणी काय केलं चर्चा चालू आहे. मी मुख्यमंत्री असताना राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सुरू केली, त्याचं नाव आज बदलून महात्मा फुले जीवनदायी योजना केलेली आहे. 1.5 लाखापर्यंतचा आरोग्य विमा मोफत. कोविडची जी ट्रीटमेंट झाली ना, सगळे पैसे सरकारने दिले, कोणी खाजगी व्यक्तीने दिले नाहीत. ही माझी योजना जर नसती 2012 साली सुरू केलेली तर काय झालं असं मला माहित नाही. मी मुख्यमंत्री असताना इमर्जन्सी अँब्युलन्स सेवा सुरू केली. आज तुम्ही कुठे तुमच्या खिशातला मोबाईल काढा आणि 108 नंबर दाबा. पुण्याच्या औंधमध्ये मोठं सेंट्रल कमांड सेंटर आहे. महाराष्ट्राचा नकाशा आहे, कराडमधनं फोलं की नकाशावर कराडचा लाईट लागतो. मग तो माणूस विचारतो काय झालं? नाही आमच्या हायवेवर अपघात झालाय, 4 माणसं फार जखमी आहेत, लवकर कोणाला तरी पाठवा. तो लगेच माणूस म्हणतो की जवळपास ॲम्ब्युलन्स कुठं आहे? कॉटेज हॉस्पिटल आहे. लगेच फोन, NH4 वर इथं कराडजवळ ॲक्सिडेंट झालाय. 10 मिनिटाच्या आत ॲम्ब्युलन्स येते, एक डॉक्टर आणि एक नर्स. अपघातानंतरचा पहिला तास त्याला गोल्डन आवर म्हणतात. त्या पहिल्या तासात उपचार मिळाला तर प्राण वाचण्याची शक्यता असते. 90 लाख फेऱ्या आमच्या ॲम्ब्युलन्सने केल्यात. महाराष्ट्रामध्ये 90 लाख फेऱ्या, 1000 ॲम्ब्युलन्स आम्ही ठेवल्या. आरोग्याकरता आम्ही काय केलं? कोविडमध्ये कुठली खाजगी ॲम्ब्युलन्स रोग्याला हात लावायला तयार नव्हती. मग डेड बॉडी तर सोडूनच द्या, पण त्या आमच्या सरकारी ॲम्ब्युलन्सने कोविडमध्ये इतकं काम केलं म्हणून लोक वाचले. आज मलकापूरच्या हॉस्पिटलमध्ये 500 रोगी दगावले. त्यांचा दहनविधी मलकापूरमध्ये झाला. मलकापूरच्या नगरपालिकेने त्याला मी सांगितलं की घरात एवढी मोठी दुर्घटना घडलेली आहे, करता धरता माणूस राहिलेला नाही, आता तुम्ही दहन करण्याकरता 5,000ची पावती फाडा. म्हटलं करू नका, हे सगळं दहन मोफत झालं पाहिजे. मलकापूर नगरपालिकेनं माझं मान्य केलं. आणि ह्या कराड शहराचं एक वेगळी ओळख आहे. कधीही या मतदारसंघाने जातीवादाला थारा दिला नाही. हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणूनच या कराड शहराकडे दक्षिण कराडकडे पाहिले जाते. इथे प्राचीन कृष्णामाई आहे, उत्तरलक्ष्मी आहे, तसेच मुस्लिम समाजाचे मनोरे आहेत. इथं डोंगरात बौद्धकालीन लेणी आहेत. आणि त्यामुळं त्याचबरोबर
शिवछत्रपतींच्या पावन स्पर्श झालेल्या गड किल्ले आहेत. आणि या गंगा जमनी संस्कृतीमध्ये कराडचा विकास होतोय, वेगाने विकास होतोय. आज विकास होतोय. रहदारीची समस्या फार अवघड आहे. नॅशनल हायवे 4 वर उड्डाण पूल बांधायचं, 6 पदरी करायचं चाललं होतं. जुना संगमच्या समोरचा पूल आहे, तसाच पूल शिराजी 6 पदरी बांधायचा. सगळा शहराला उत्तर दक्षिण किंवा पूर्व पश्चिम विभागला गेला असतं, 2 भागामध्ये विभागलं गेलं असतं सगळं शहर. मी दिल्लीला गेलो. मी तिथल्या NHAIच्या राष्ट्रीय महामार्गाच्या खात्याच्या अधिकाऱ्यांशी बोललो, त्यांना समजावून सांगितलं. तिथल्या इंजिनियरशी बोललो. एका इंजिनियरनं दुसऱ्या इंजिनियरशी चर्चा केली. आणि सुदैवाने त्यावेळेला NHAIचे मध्ये जे सरकारी अधिकारी होते, संजय मित्रा म्हणून, ते माझ्या सोबत पंतप्रधान कार्यालयामध्ये 6 वर्ष काम करत होते. आम्ही रोज दुपारचा डब्बा एकत्र खायचो. तरी सरकारी अधिकारी असते ते चांगले मित्र होते. तेच तिथं NHAIचे प्रमुख. मी त्यांना भेटून सांगितलं की हे कराडकरता अत्यावश्यक आहे. ते म्हटले शक्य नाही, 340 कोटीचा पूल पाडायचा आणि पुन्हा 540चा नवा बांधायचा. द्राविडी प्राणायाम कशाला पाहिजे, तुम्ही दुसरा शेजारी पूल बांधा. मी त्यांच्याबरोबर टेक्निकल डिस्कशन केलं, अनेक बैठक केली, किती पत्र लिहिली, गडकरी नाही लिहिलं. आणि शेवटी टेक्निकल लोकांनी ती कल्पना मान्य केली. सिंगल कॉलम वर 6 मार्गिका आणि खाली 8 मार्गिका, 14 लेनचा NH4 वर आहे का कुठे पुण्यापासून कोल्हापूर पर्यंत? गडकरी म्हटले होते मी कोल्हापूरला करतो, नाही झाला. आता सगळे पैसे केंद्र सरकार त्यांचं आहे मला माहिती आहे, पण हे प्रयत्न झाले नसते तर ते काम झालं नसतं. तर सेवादाची लढाई मला करायची नाही. पण मला अभिमान आहे की कराड मलकापूरच्या पुढच्या 30 वर्षाच्या ट्रॅफिक समस्येचा काहीतरी उपाय आपण शोधलेला आहे. मला वाटतं की हे इतकं भ्रष्ट सरकार आज आहे. 50 कोटीला आमदार खरेदी विक्री केलेली आहे. आता 50 कोटीची भरपाई केली पाहिजे. प्रत्येक आमदाराला पुस्तक दिले, तुम्हाला मंत्री केले की काय मिळणार नाही, मग तुमचं तुम्ही बघा काय करायचं ते लुटा, लोकांना किती लुटायचं. मंत्री नाही केलं तर मग ठीक आहे, हे थोडेसे ॲडव्हान्स घ्या आणि बाकी मग रोडची कॉन्ट्रॅक्ट आणा, 100 कोटीचं 200 कोटीचं 30% कमिशन घ्या आणि तुमच्या नावापुढं आम्ही 100 कोटीच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये 30 कोटी लिहिणार, 50 कोटीच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये 30% 15 कोटी लिहिणार. त्याने बी भागले नाही तर मग सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्या आणा आणि त्यात तुम्ही अर्थकारण काय करायचं ते करा, आम्ही बदल्या करून देऊ आणि तुमचा मग हिशेब पुरा करू. आणि एखादा अधिकारी जर या अर्थकारण करून जर बदली करून आला तर दुसऱ्या दिवशी सकाळपासून तो लोकांना लुटेल ना तर छळायचे थांबवेल का? आज ते चाललेलं आहे सगळ्या राज्यामध्ये. इतकं भ्रष्ट सरकार आणि रसातळाला केलेलं प्रशासन हा निवडणुकीचा मुद्दा होता. लोकसभा निवडणुकीमध्ये मी प्रगती पुस्तक बोललो, फेल केलं, लोकांनी काय केलं? प्रचंड मोठी बेरोजगारी, सुशिक्षित बेरोजगारी लोकांची फौजच्या फौज झालेली आहे. आणि दुर्दैव म्हणजे एक सामाजिक प्रश्न निर्माण झाले, त्यांचे लग्न होत नाही. इंजिनियर मुलगा आहे, नाहीतर पटापट उड्या टाकल्या असत्या मुलींच्या पालकांनी, पण नोकरी नाही. कारण नोकरी नाही, सरकारचं अपयश आहे. शेतकऱ्याची काय परिस्थिती आहे? मोदींनी फक्त गुजरातच्या तेल व्यापाऱ्यांचा फायदा होण्याकरता सोयाबीन शेतकऱ्याला मारून टाकलं. 2 महिन्यापूर्वी 1,33,000 टन सोयाबीन तेल परदेशातून आयात केलं. सोयाबीनच्या किती पडल्या? सोया पेंड आयात केली, सूर्यफुलाची पेंड आयात केली. आज काय 4,900 रुपये हमी भाव आहे, बाजार 4,000 सुद्धा मिळत नाही. 3,800, 3,500, 3,600. कसा शेतकरी? लागवड खर्च पण निघाला नाही, काय करेल तो शेतकरी? हरियाणाचा, पंजाबचा शेतकरी आक्रमक आहे. कृषी कायद्याच्या विरुद्ध त्यांनी 15 महिने लढा दिला.
700 लोकांनी बलिदान दिलं. आपला शेतकरी शोषिक आहे. जेव्हा परवडत नाही, नुकसान होतं, तेव्हा तो बिचारा आत्महत्या करतो. आज महाराष्ट्रामध्ये दररोज 7 शेतकरी आत्महत्या करतात मोदीच्या चुकीच्या धोरणामुळं. आणि हे आकडे माझे नाहीत, अमित शहाच्या नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचे आकडे आहेत. दररोज किती आत्महत्या होतात आणि कशामुळे होतात. किती तुम्ही सूट घेणार. नाशिकच्या कांदा उत्पादन शेतकऱ्याला चांगला दर मिळत होता, तुम्ही निर्यात बंदी करून टाकली. आज साखरेवर निर्यात बंदी, मोलासेसवर निर्यात बंदी, गहू तांदळावर निर्यात बंदी. काय चाललंय. विदर्भातला कापूस उत्पादक शेतकरी होरबळतोय. त्या शेतकऱ्यांनी तुम्हाला पाडलं आणि त्या शेतकऱ्यांचे प्रश्न अजूनही सुटलेले नाहीत. आणि तुम्ही संविधानाबद्दल बोलला, 400 पार. खासदार म्हटले की आम्हाला संविधान बदलायचंय. मोहन भागवत म्हटले आरक्षण आम्हाला बंद करायचंय. तुम्ही शिव आमच्या हातात दिला ना. आणि मग लोकांनी निवडणूक हातात घेतली. संविधान बदलायचंय, हात लावून देणार नाही. कारण आज फक्त दलित वंचित लोकांना नाही तर बहुजन समाजाची काय परिस्थिती 1947 साली. शिक्षणाची काय अवस्था होती, सरकारी नोकऱ्यांची काय अवस्था होती. अरे आपल्याला संविधान मिळालं. आज पोरं कुठं ती अमेरिकेला गेलीत, लंडनला गेलीत, जर्मनीला गेलीत, शिकलीत, नोकऱ्या चांगल्या मिळत आहेत. हे त्या संविधानाची जादू आहे. स्वातंत्र्य, न्याय, समता, बंधुत्व या विचारावर झालेलं संविधान आहे. 1000 वर्ष आपला देश पारतंत्र्यात होता या वर्ण व्यवस्थेवर आधारित. ती व्यवस्था, चातुर्वर्णाची व्यवस्था पण मोडून काढली आणि संविधानाच्या मुळात देश बघता बघता गेल्या 75 वर्षावरती महाशक्ती होतोय. त्या संविधानाला कोणी हात लावायचा प्रयत्न केला तर तुम्हाला बघा लोकसभेला काय झालं. आता म्हणतात नाही आता तो मुद्दा संपलाय. संपलेला नाही. ही विचारधारेची लढाई आहे. त्यांचा जरा दगडाखालचा हात निसरला की पुन्हा या संविधानावर हल्ला होणार आहे. मी मुख्यमंत्री असताना भ्रष्टाचाराच्या विरुद्ध लढाई चाललेली आहे. प्रकाश मेहता सारख्या माणसाला मंत्रिमंडळात बाहेर पडावलेला मी मुद्दा उपस्थित केला. हे 5ही मुद्दे आजही विधानसभेला जिवंत आहेत, कारण एकाही मुद्द्याची सोडवणूक झालेली नाही. आणि त्यामुळे लोक म्हणतात की नॅरेटिव्ह काय, नॅरेटिव्ह काय. नॅरेटिव्ह तेच आहे. लोकांनी निर्णय घेतलेला आहे की ज्याप्रमाणे लोकसभेला त्या जातीवादी भाजप युतीला पराभूत केलं तसं आता विधानसभेला पण पराभूत करणार आहे. सरकार हे महाविकास आघाडीचे येणार आहे आणि काँग्रेस सर्वात मोठा पक्ष असणार आहे त्यात. आणि पुन्हा एकदा 2010 ते 14 सारखी जी विकास कामं झाली तशीच विकास कामं कराडमध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. माझं पुढच्या पंचवार्षिकमध्ये माझं स्वप्न आहे. कराडची जी विशेष ओळख आहे, आज महाराष्ट्राच्या संबंध राज्यामध्ये महाराष्ट्राच्या पाठीवर राज्यामध्ये कुठे असे शहर नाही की जिथं 6 पदरी नॅशनल हायवे, 2 पदरी रेल्वे, ब्रॉडगेज रेल्वेचा मार्ग, विमानतळ, मुबलक स्वच्छ पाणी आणि प्रचंड मोठं मनुष्यबळ आपल्या शिक्षण संस्थातून, हे कुठं नाही. म्हणून आता मुंबई पुण्याला लोकांना परवडणं झालंय IT उद्योग वगैरे. ते आता पर्यायी जागा बघतायत. पण अशी जागा तिथं विमानतळात आज सचिन पायलट विमानानं आले. ते त्यांना विमानानं आले म्हणून त्यांना इतक्या सभा करता आल्या. विमानतळ ही स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची देण आहे. तालुका प्लेस मधलं पहिलं विमानतळ. मला दुसरं एकही शहर दाखवा त्या शहरामध्ये या सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत. म्हणून आता IT पार्क, IT हब, बायोटेक्नॉलॉजी हब, 21व्या शतकातले नवे उद्योग, बॅक ऑफिस, मेडिकल ट्रान्स्क्रिप्शन, लीगल ट्रान्स्क्रिप्शन, हे सगळे 21व्या शतकातले उद्योग, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट हे इथं करता येईल. आपल्याला लोक काय करतात की हे शहर सुधारलेलं आहे की नाही, शहर आहे का खेडेगाव आहे, हे बघून मग विचार करतात. पण आज कोणीही या परिसराला खेडेगाव आहे म्हणणार नाही. एक विकसित, वेगाने विकसित होणारं शहर झालेलं आहे. याला अजूनही आपल्याला सुंदर असं क्वालिटी ऑफ लाईफ चांगलं मिळेल असं प्रयत्न करायचा आहे.
आरोग्य सुविधा सुधारायच्या. कॉटेज हॉस्पिटलमध्ये आपलं सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आहे, तिथे 35 कोटीचं 100 बेडचं हॉस्पिटल सुरू होते. तिथं मी मुख्यमंत्री असताना MRI कॅट स्कॅन सगळी उपकरणं आणून टाकली होती, पण नंतर आलेल्या सरकारनं त्यामध्ये डॉक्टर नेमले नाहीत, टेक्निशियन नेमले नाहीत, पण ती उपकरणं परत गेली. त्या सरकारचं लक्षच नाहीये. डॉक्टरांची पदं रिक्त आहेत, शिक्षकांची पद रिक्त आहेत. देशाचं आपल्या राज्याचं फार वाटोळ झाले. एकेकाळी देशात पहिल्या क्रमांकात असलेलं राज्य, मी जाहीरपणे पब्लिकली आवाहन करतोय, रेकॉर्ड करून दाखवा फडणवीसला, त्या दरडोई उत्पन्नामध्ये महाराष्ट्र 11 नंबरवर घसरला आहे. विधानसभेमध्ये अजित पवारांनी मान्य केलंय. दरडोई उत्पन्नामध्ये माणसांची श्रीमंती किती आहे? तामिळनाडू आपल्या पुढे आहे, तेलंगणा आपल्या पुढे आहे, आंध्र आपल्या पुढे आहे, कर्नाटक आपल्या पुढे आहे. इतकंच काय तर गुजरात आपल्या पुढे आहे, हरियाणा आपल्या पुढे आहे. काय केलं तुम्ही? कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र? आणि तुम्हाला पुन्हा सत्तेत यायचंय महाराष्ट्राला लुटायला? आज कराडमध्ये जी राजकीय संस्कृती आपण बघतोय, कधी अशी नव्हती पूर्वी. पैशाच्या जोरावर तुम्ही निवडणुका वळवू इच्छिता, बोगस मतदार आणून ठेवले. उद्या एखाद्या ग्रामपंचायती निवडणुकीत 5-25 बाहेरचे आणलेले बोगस उमेदवार निकाल ठरवतील. उद्या कराड नगरपालिकेचा नगराध्यक्ष एखादा चिट बॉय किंवा एखादा ऍग्रिकल्चर ऑफिसर होईल, आपण हे मान्य करणार आहे का? हीच शिकवण आपल्याला स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी दिली का? स्वातंत्र्य सैनिकांनी ज्याने आपला देह त्यागला स्वातंत्र्य मिळवण्याकरता, ही लोकशाही आपल्याला अपेक्षित आहे. आज देवेंद्र फडणवीसांनी भाजपनी राजकारण नासवलंय. कंटेनरनं पैसे आणायचं चाललेलं आहे. विचारानं तुम्ही लढाई जिंकू शकत नाही, पण तुम्ही अशा प्रकारे महात्मा गांधीचं काय केलं आपल्याला माहिती आहे. आज इथं पैशाने तुम्ही लोकशाहीचा खून करताय. तुम्हाला संविधान बदलायचं ना, लोकांनी मताच्या पेटीद्वारे तुम्हाला बदलू दिलं नाही, पण तुम्ही या प्रकारे लोकशाही संपवताय. ही लोकशाही नाही आहे. लोकशाही म्हणजे विचाराची लढाई पाहिजे. लोकशाही ही खरेदी करण्याची गोष्ट नाही आहे. तुम्ही त्याला दुकानदारीमध्ये त्याचं रूपांतर केलेलं आहे. कराडची जनता कधी मान्य करणार नाही. म्हणून मी पुन्हा एकदा विकास कामाचं बोलायचं, किती वाटेल तेवढं विकास कामाचं बोला. पुढं महाराष्ट्राला चांगले दिवस येणार आहेत. काँग्रेसचं सरकार येणार आहे. त्या काँग्रेसच्या सरकारमध्ये इथला तुमचा प्रतिनिधी हक्कानं जे स्वप्न आम्ही बाळगले ते पूर्ण करणार आहे. मग त्यामध्ये नदीच्या कडेची संरक्षण भिंत असेल, तिथं पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या विविध योजना असतील, ज्याचा आमचा प्लॅन चाललेला, आर्किटेक्टने मी बोलावलेला आहे. आज कराड हे राहायला जावं असं शहर व्हावं, हे आमचे प्रामाणिक प्रयत्न आहे. त्या प्रयत्नामध्ये आपण सर्वांनी यामध्ये सहकार्य करा. राजकारणाची दिशा बदलायला सातारा जिल्ह्यानं संबंध महाराष्ट्राला दिशा दिलेली आहे. त्या सातारा जिल्ह्यावर हल्ला करायचा चाललेला आहे, वैचारिक हल्ला करायचा चाललेला आहे. इथलं फुले शाहू आंबेडकरांचा विचार पुसून टाकायचा प्रयत्न चाललेला आहे. मला खात्री आहे की कराडची शून्य जनता, त्यांनी मला स्वतःला इतकं प्रचंड प्रेम दिलं, आशीर्वाद दिला, ते होऊ देणार नाही. आणि कराडचं वैशिष्ट्य, कराडची विचारधारा, कराडचा इतिहास, आपल्या पूर्वजांनी आधीच्या प्रतिनिधी काय केलं ते न विसरता येत्याच्या 20 तारखेला आपण आठवणीनं मतदान करा. मतदानाचा पवित्र हक्क आहे. हे लोक जर पुन्हा सत्तेत आले, त्यांना 400 पार मिळालं, तो हक्क निघून जाईल. कारण बघा 3-4 वर्ष निवडणुका झाल्या नाहीत. मी मुख्यमंत्री असताना महिलांचं आरक्षण 33% 50% केलं होतं. अरे 50% करून उपयोग काय? निवडणुकात घेतलेलं तर कसलं आरक्षण? आम्ही सत्तेत आलो की आमचा पहिला निर्णय असेल की स्थानिक स्वराज्य संस्थाच्या आम्ही निवडणुका घेणार.
महिलांना 50% त्यामध्ये सहभाग मिळणार, SC ST OBC रिझर्वेशन देणार. शेवटचा एक मुद्दा सांगतो आणि थांबतो, आणि तो म्हणजे मराठा आरक्षणाचा. 1902 साली शाहू छत्रपतींनी कोल्हापूर संस्थानामध्ये पहिल्यांदा आरक्षणाची कल्पना मांडली. 50% आरक्षण दिलं आणि त्यामध्ये मराठा समाजाचा समावेश केला. कारण त्याला दिसून आलं की मराठा समाज शिक्षणापासून फार वंचित राहिलेला आहे, कुठेही सरकारी नोकरीमध्ये स्थान नाहीये. स्वातंत्र्य मिळालं, काकासाहेब कालेलकर यांचा आयोग आला, त्या आयोगानं मराठा समाजाला महाराष्ट्रामध्ये मागासलेला नाही असे कबूल केलं. आज मध्य प्रदेशमध्ये ज्योतिरादित्य सिंधिया आपल्या कनेरखेडचे, माधवराव शिंदेचे चिरंजीव OBC आहेत. आमचे पाहुणे सांडूरचे कर्नाटक मधले OBC आहेत, पण महाराष्ट्रातला मराठा OBC नाहीये. त्यानंतर मंडल अहवाल आला, मंडल पण म्हटलं नाही देणार. हा विषय 1960 साली महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून थंड्या बस्त्यात होता. अनेक दिग्गज मुख्यमंत्री झाले, पण रोजगाराची परिस्थिती बरी होती, लोकांना रोजगार मिळत होता. आम्ही MIDC सुरू केल्या, कारखाने आले, येत होते. महाराष्ट्र 1 नंबरचं राज्य होतं, कधी वाटलं नाही. पण हे लोक आले, ह्यांनी औद्योगिकीकरणाचं वाटोळं करून टाकलं, नवीन रोजगार निर्माण झाले नाहीत, आणि मग खतखत खुश झाली. सुरुवातीला मलाही वाटलं की मराठा समाजाला आरक्षणाची काय गरज आहे, एवढे मुख्यमंत्री मराठा समाज आहेत, एवढे साखर कारखान्याचे चेअरमन मराठा समाज आहेत. पण जेव्हा मी दौरा केला महाराष्ट्राचा, विशेषतः मराठवाड्यामध्ये भूमिहीन शेतमजूर, अल्पभूधारक शेतकरी, कोकणातला असेल, आपल्या डोंगरातला असेल, काय परिस्थिती आहे? मोदींच्या चुकीच्या धोरणामुळे पोट भरत नाही, शेतकऱ्याला आत्महत्या करत, आणि शिक्षण घेता येत नाही, कारण इतकं खाजगीकरण झालंय, फी परवडत नाही. काल कारव्याच्या सभेमध्ये एक युवक मुलगा मला येऊन भेटला, पायाबिया पडला. म्हटलं काय रे, काय? म्हटले मला एम्स म्हणजे देशातले जे सर्वोत्कृष्ट मेडिकल कॉलेज आहे, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, त्याच्या रायपूरमध्ये मला प्रवेश मिळालाय, मेरिटवर मिळालाय. मी अभिनंदन केलं, फार छान. म्हटलं चांगला अभ्यास कर. पण त्याने पुढे सांगितलं, माझी फी किती आहे माहिती आहे का? म्हटलं वर्षाची फी, मेडिकलची फी किती आहे, किती डोनेशन आहे, सगळ्यांना माहिती आहे, ते बोलायची काय गरज नाही. पण त्याने मला सांगितलं की रायपूर एम्स मध्ये माझी वर्षाची फी 8,580 रुपये आहे, वर्षाची फी. आणि मेसचं काय? ते म्हटले मेस फुकट. 5,800 रुपयामध्ये सरकारी हॉस्पिटलमध्ये तो मुलगा, वडगावचा मुलगा, तो अति उत्कृष्ट दर्जाचा डॉक्टर होणार, कारण एम्स आहे देशातलं सर्वात उत्कृष्ट. हे खाजगीकरण आपण शिक्षणाचं केले, बाजार मांडलाय, आणि बाजारामध्ये पैसे टाकले की अभ्यास न करता पास व्हायची सोय आहे. हे सगळं आपल्याला बदलावं लागेल. म्हणून मराठा आरक्षण हा मुद्दा जेव्हा माझ्या समोर आला, मला मग अभ्यास केल्यावर कळलं की नाही, खरोखरीच समाजाची मागणी आहे. फार मोठं आंदोलन नव्हतं, पण त्यामध्ये अट अशी होती की खरंच मराठा समाज बॅकवर्ड आहे, मागासवर्गीय दाखवायचं असेल तर मागासवर्गीय आयोगानं त्याला शिफारस केली पाहिजे, संख्या काढली पाहिजे. आम्ही मागासवर्गीय आयोगाकडे गेलो, की सरकारचा विचार आहे की मराठा आरक्षणाचा गांभीर्याने विचार करावा. मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष होते न्यायमूर्ती बापट. बापट साहेब म्हटले, अरे तुम्हाला मराठ्याला आरक्षणाची काय गरज आहे? म्हटलं गरज आहे का? आम्ही ठरवू, कॅबिनेट ठरवू, तुम्ही मोजणी करा ना. आमचे किती कलेक्टर आहेत, आमचे किती प्रांत आहेत, किती प्रोफेसर आहेत, किती डॉक्टर आहेत, सगळं तपासा. नाही नाही म्हटलं मी काय तपासण्याची काय गरज नाही. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये स्वातंत्र्य महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून आतापर्यंत मुख्य सचिव सर्वात मोठं प्रशासकीय पद आहे, चीफ सेक्रेटरी. दर 6 महिन्याला 8 महिन्याला चीफ सेक्रेटरी बदलतो.
मला वाटतं आतापर्यंत 70-80 चीफ सेक्रेटरी झाले असतील, मुख्य सचिव झाले असतील. फक्त एकच मराठा झाला आहे, अजित निंबाळकर. एकच. इथे पोचू शकत नाही कोणी. म्हणजे ही परिस्थिती सांगा मला. ते म्हटलं नाही, आम्ही नाही सांगणार. तर काय शेवटी संवैधानिक पद नाही म्हटलं तर काय करायचं. मग मी मार्ग काढला. एका मी मंत्रिमंडळाची उपसमिती केली आणि त्याने म्हटलं काय पाहिजे तुम्हाला, मराठा समाजाची परिस्थिती तपासायची ना. किती कलेक्टर आहेत, किती SP आहेत, किती काय कोण आहेत. म्हणजे तुम्ही एक माहिती घ्या. कोणी खोटी माहिती देणार नाही. खोटी माहिती घ्याल तर नोकरी झाली त्याची. आणि मी राणेंच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची समिती नेमली. त्या समितीनं 1.25 वर्ष अभ्यास केला आणि मंत्रिमंडळाला अहवाल सादर केला की खरोखरीच मराठा समाजाची परिस्थिती गंभीर आहे, तो मागासलेला समाज आहे. आणि त्या अहवालाच्या आधारावर मंत्रिमंडळानं निर्णय घेतला. त्या निर्णयानं मी 14 जुलै 2014 साली मराठा समाजाला 16% आरक्षण मी दिलं. त्या कॅबिनेटमध्ये अजित पवार होते, भुजबळ होते, वळसे पाटील होते, जयंतराव पाटील होते, आमचे सगळे बाळासाहेब थोरात होते. सगळ्या सहकार्याने निर्णय घेतला. पहिल्यांदा मी कायदा केला, आरक्षण मिळायला लागलं. पण लगेच दुसऱ्या दिवशी संध्याकाळी कोणतरी कोर्टात गेलं किंवा कोणाला तरी कोर्टात पाठवलं आणि तेवढ्यात आमचं सरकार पडलं. मगाशी मी सांगितलं आमचं सरकार अजित पवारांनी पाडलं आणि त्यामुळे निवडणुकीमध्ये आम्हाला यश मिळालं नाही आणि देवेंद्र फडणवीसांचं सरकार आलं. माझी अपेक्षा होती या विषय न्यायप्रविष्ट आहे, तुमचं नवीन सरकार आहे, तुम्ही कोर्टाला सांगायला पाहिजे की आम्हाला आपली बाजू मांडू द्या, आम्हाला पाहिजे आरक्षण. तुम्ही काय केलं नाही, तुम्ही मजा बघत बसला. आरक्षण रद्द झालं आणि पुन्हा 2 महिन्यानंतर तोच कायदा जो मी केला होता तो पुन्हा तुम्ही मांडला, पुन्हा तो रद्द झाला. मराठा समाजाला तुम्ही झुलवत ठेवलंय. 2018 साली देवेंद्र फडणवीसचे कायदा केल्याच्या होते अधिकार नव्हते, म्हणजे जाहीर त्या ठिकाणी स्टेटमेंट आहे, तुम्ही पुन्हा फसवलं. माझं विधानसभेतलं भाषण ऐका. मोदींनी तुमचे अधिकार काढून घेतले होते आणि त्यानंतर तुम्ही कायदा केला. आणि म्हणून मराठा समाजामध्ये या भाजपच्या नेत्यांच्या विरुद्ध आतंक आहे. मराठा समाजाला तुम्ही OBC मराठामध्ये झुंज लावली. तुम्ही दलित समाजामध्ये बुद्धिस्ट दलित आणि हिंदू दलितामध्ये भांडणं लावली. तुम्ही धनगर समाज आणि आदिवासीमध्ये भांडणं लावली. धनगर समाजाला खोटं आश्वासन दिलं बारामतीला. पहिल्या मिटिंगला धनगर समाज आरक्षण तो का विसरला का तुम्ही. या माणसानं महाराष्ट्राचं राजकारण नासवलेलं आहे. ते दुरुस्त करायचं आपल्याला. आणि कराडचं राजकारण बिघडू देता कामाने याकरता तुम्ही डोळ्यात तेल घालून सतर्क करायला पाहिजे. एवढंच ह्या निवडणुकीचं आणि सांगता सभेच्या निमित्तानं माझी आपल्याला करबद्ध विनंती आहे. आपलं खूप जुनं नातं आहे, कौटुंबिक नातं आहे. आणि कौटुंबिक नात्यामध्ये कराड शहरानं मला इतकं काही दिलेलं आहे, इतका मला आशीर्वाद दिलेला आहे की मी ह्या जन्मात सुद्धा त्या आशीर्वादातून उतराई होऊ शकणार नाही. पण मी प्रयत्न करत राहणार. कराडकरांच्या उपकाराच्या ओझ्याखाली दबणं मला मान्य असेल, पण मी करत राहणार. आणि आपण कराडचं प्रतिनिधित्व केलं. कराडकरांनी आपल्याला एवढा मान सन्मान दिला, इतक्या उच्च पदावर पोचवलं, त्याचं कुठंतरी थोडीशी परतफेड करण्याची संधी मला मिळाली आणि अजूनही मिळेल अशी मला खात्री आहे. पुन्हा एकदा येत्या 20 तारखेला हाताच्या पंजासमोरचं 3 नंबरच्या समोरचं बटन दाबून महाविकास आघाडीला पर्यायानं काँग्रेस पक्षाला विजय करा, पर्यायानं मला तुमची सेवा करायची पुन्हा संधी द्यावी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.